हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण डिस्कस करूया गणित पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक परीक्षण. म्हणजे काय की चिकित्सक परीक्षण काय असणार आहे, की आपण गणित विषयाचे चिकित्सक परीक्षण कसं करू शकतो. किंवा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला असतो की कोणत्याही एका इयत्तेसाठी गणित असेल किंवा विज्ञान असेल, भाषा असेल, हिंदी असेल, विषयाचे पाठ्यपुस्तकाचे विषयाचे चिकित्सन तुम्हाला हा क्वेश्चन भरपूर वेळेस विचारला गेलेला असतो. त्यामध्ये मखपृष्ठ, मूलपृष्ठ काय काय आहे ते आपण सगळं इथे डिस्कस करूया. मग सगळ्यात पहिले बघूया की पाठ्यक्रम अंमलात आणण्यासाठी पाठ्यपुस्तक हे अत्यंत उपयुक्त असतं, बरोबर. मग पाठ्यपुस्तकाची निर्मिती जी आहे ती करताना त्याचे अंतररंग जे असतात, म्हणजे अंतर्बाह्य स्वरूप अधिक निर्दोष असतं आणि त्याचं जे काही दर्जेदार असायला हवा, आकर्षक असायला हवा असा प्रयत्न आपण केलेला असतो. म्हणून पाठ्यपुस्तकाचे जे काही अंतरंग आहे व बहिरंग आहे ते चांगले असण्यासाठी काही निकष त्याने तिथे दिलेले असणार आहे. त्यामध्ये पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ येतं म्हणजे फ्रंट पेज आणि मलपृष्ठ म्हणजे बॅक पेज. त्यानंतर लेखक असेल, आकार, कागद, अक्षर, छपाई, बांधणी, किंमत इत्यादी गोष्टींचं जे काही निकष आहे ते पाठ्यपुस्तकाच्या बहिरंगाचे परीक्षण करत असतं. मग सगळ्यात पहिले बघूया आपण त्यामध्ये मुखपृष्ठ व मलपृष्ठ. ठीक आहे. मग पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ आकर्षक असावे. गणिताचे पाठ्यपुस्तक हे सूचित करण्यासाठी मुखपृष्ठावर व मलपृष्ठावर गणित चिन्हे असायला हवी किंवा गणितीय क्रिया असतील, कंपास पेटीमधील साहित्य असायला हवे. ते सगळं काय करायला हवं, त्यावर दाखवायला हवं. त्याने काय होतं, विद्यार्थी लगेच अट्रॅक्ट होतं. फॉर एक्झाम्पल विज्ञानाचं पुस्तक असेल तर त्यावर जे काही तुमचे मेजरिंग फ्लास्क असतील, ट्यूब्स असतील, टेस्ट ट्यूब असतील, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तिथे अर्थची साईन असेल, भूगोलाचं असेल तर अर्थ असायला हवी, नकाशा असायला हवा. ठीक आहे. जर इतिहासाचा असेल तर तिथे हडप्पाकालीन संस्कृती असेल किंवा ज्या काही आपल्या प्राचीन संस्कृती आहेत त्यांचं चिन्ह द्यायला हवं. अशा प्रकारे काय असायला हवं, त्यांचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ जे आहे ते व्यवस्थितपणे त्याच्यावर जे काही पुस्तक असणार आहे ज्या विषयाचं त्याचं आकर्षक मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ जे आहे ते असायला हवं. नंतर असणार आहे त्याचा लेखक. म्हणजे काय की गणिताच्या पाठ्यपुस्तकासाठीचा लेखक हा अनुभवी असायला हवा. त्यांची काही शैक्षणिक पात्रता निर्धारित केलेली असायला हवी. त्यास अध्ययन अध्यापन पद्धती हाती काही असायला हवी आणि लेखकास गणित विषय पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी असायला हवा. म्हणजे काय की गणित जो लेखक असणार आहे, जे पुस्तक लिहिणारा जो लेखक आहे तो गणित विषयामध्ये तज्ज्ञ असायला हवा. त्याचं जे काही एज्युकेशन आहे ते त्या विषयामध्ये व्यवस्थितपणे असायला हवं, जेणेकरून त्याची जी काही लँग्वेज आहे ती व्यवस्थित असायला हवी. शिकण्याची म्हणजे पुस्तक देण्याची जी काही भाषा आहे ती सोपी, सुरळीत असायला हवी, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते समजायला मदत होईल. मग आपल्याला माहिती आहे आपल्याकडे खूप सारे पब्लिकेशन्स आहे. निराली आहे, मनाली आहे, सुविचार पब्लिकेशन आहे, अजून फडके आहे, नलिनी आहे. मग या सगळ्यांमध्ये विद्यार्थी कोणतं पब्लिकेशन वापरतात, जे त्यांना व्यवस्थित वाटतं. म्हणजे काय की जे त्यांना इझी वाटेल ते पब्लिकेशन विद्यार्थी काय करतात, वापरतात, बरोबर. जसं की मला फडके पब्लिकेशन इझी वाटतं, मग मी फडके पब्लिकेशन यूज करते. म्हणजे ज्या लेखकाचं पब्लिकेशन, ज्या लेखकाची हँडरायटिंग असेल, हँडरायटिंग नाही, ज्या लेखकाची भाषा जी आहे, समजण्याची भाषा सोपी असेल ते लेखकाचं पुस्तक जे आहे ते असायला हवं. तिसरा पॉईंट असणार आहे पुस्तकाचा आकार. मग विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार त्यांना पाठ्यपुस्तक जे आहे ते सहजपणे हाताळता यावं असा पुस्तकाचा आकार असायला हवा. फॉर एक्झाम्पल तुम्ही फर्स्ट स्टँडर्डचे विद्यार्थी असाल आणि त्यांना तुम्ही खूप छोटं आणि नाहीतर खूप मोठं असं पुस्तक दिलं तर त्यांना हाताळता येईल का? नाही. त्यांच्या आकाराएवढा म्हणजे जेवढे त्यांची साईज असणार आहे पुस्तकांची, ती साईज कशाला असायला हवी, विद्यार्थ्यांच्या वर्गानुसार असायला हवी. म्हणजे काय की विद्यार्थी जर पहिली, दुसरी, तिसरीपर्यंत असतील तर ती साईज खूप तर खूप 100 किंवा मग 200-150 पानापर्यंत असायला हवी. त्यापेक्षा जास्त नको. पहिली, दुसरीचं असेल तर 70-80 पानाची असायला हवी. एकदमच फर्स्ट असेल तर त्यामध्ये किती असायला हवी, 20-1 पानांची ते पुस्तकं जो आहे त्यांचा आकार जो आहे तो असायला हवा. नंतर आहे अक्षर आकार. मग अक्षरांचा आकार देखील त्यांच्या वयोमानानुसार लहान मोठा असायला हवा. पुस्तकातील मुद्दे, उपमुद्दे, सारांश, नियम, तत्वे हे काय आहे ते ठळक अक्षरात छापलेली गेलेली असायला हवे. फॉर एक्झाम्पल मी आता ही PDF करून तुम्हाला शिकवते आहे. मग या ठिकाणी काय केलं आहे, मी हे जे काही उपमुद्दे आहे हे मी काय केलं आहे, वेगळ्या पेनने लिहिलेलं आहे आणि बाकीचं जे आहे ते वेगळ्या पेनने केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण जो काही आपल्या घटकाचं नाव आहे, ठीक आहे, जो पॉईंट मी तुम्हाला शिकवते आहे ते काय केलेलं आहे, मी मोठ्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे, बरोबर, मोठ्या हँडरायटिंगमध्ये दाखवलं आहे आणि बाकीचं सगळं काय केलं आहे छोट्या हँडरायटिंगमध्ये, म्हणजे छोटी जी काही छपाई आहे ती त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे काय की त्यांच्या जे काही म्हणजे कोणता उपमुद्दा आहे, कोणता सारांश आहे, कोणते नियम आहे, तत्वे आहे, हे काय असायला हवे, ठळक दिसले पाहिजे. कारण त्यातून आपल्याला फरक करता आला पाहिजे की हा त्याचा उपघटक आहे आणि हे त्याच्यामधलं काय आहे, संदर्भीकरण असणार
आहे. ठीक आहे. नंतर आहे 5वा आहे कागद. म्हणजे काय की पाठ्यपुस्तकासाठी पांढरा शुभ्र कागद व उच्च दर्जाचा कागद वापरायला हवा. कागदाच्या दोन्ही बाजूंवर छापलेला जो काही मजकूर आहे तो सुस्पष्टपणे वाचता यावा. कागद दणकट असायला हवा. म्हणजे काय की सपोज विद्यार्थी पुस्तक हाताळत आहात आणि एखादा जो काही कागद जर पातळ असेल तर तो काय होऊ शकतो, फाटून जाऊ शकतो. त्याच्यामुळे काय असायला हवं, कागद जो आहे तो पांढरा शुभ्र, म्हणजे काय की त्याच्यावरचे अक्षर जे आहे ते व्यवस्थितपणे दिसले गेले पाहिजे. तो दणकट असायला हवा. म्हणजे काय की त्याची जी काही बाजू आहे दोन्ही साईडचा जो कागद जो आहे तो ट्रान्सपरंट नसावा. ट्रान्सपरंट असला तर इकडची अक्षरं तिकडे आणि तिकडची अक्षरे इकडे दिसतील. त्यामुळे सुस्पष्ट वाचता येतील अक्षरं असा कागद त्याचा असायला हवा. नंतर आहे छपाई. छपाई सुवाच्य व सुस्पष्ट असावी. मुद्रण दोषाने होणाऱ्या चुका टाळाव्यात. म्हणजे काय की छपाई जी आहे, छपाई म्हणजे काय की पुस्तकामध्ये जे अक्षरं तुम्ही छापता आहात ते सुस्पष्ट असायला हवी. म्हणजे ती समजायला हवी, वाचता यायला हवी. आणि त्याच्यामधले जे काही चुका आहे मुद्रण दोषाच्या, म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल श आहे, जर आपल्याला ससा हा शब्द एखाद्या ठिकाणी लिहिलेला असेल तर त्यांनी सपोज दिला असा शसा दिला, तर हे जे काही मुद्रण दोष आहे ते टाळावेत. म्हणजे ह्या चुका ज्या आहेत त्या होणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर आहे बांधणी. पुस्तके हाताळताना फाटणार नाहीत याची काळजी घ्यावी. तुटणार नाही, त्याची शिलाई जी आहे ती पक्की असायला हवी. त्याची पाने जे आहे ते कुठे पडणार नाही, म्हणजे काय की त्यांची पाने निघणार नाही आतमधून कधी. टिकाऊ आणि आकर्षक पुस्तके जी आहे ती त्या ठिकाणी असायला हवी. त्यांची बांधणी असायला हवी. नंतर आहे किंमत. प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व विषयांची पाठ्यपुस्तके विकत घेता यावीत. या घटनेने किंवा मग या जो काही उद्देश आहे त्याच्या पाठ्यपुस्तकांची किंमत अगदी जी काय असायला हवी सहजरित्या घेता येईल अशी असायला हवी. इथे काहीच तरी स्पेलिंग जे आहे त्या थोड्याफार मिस्टेक झालेल्या असतील तर इग्नोर करा, बाकीच्या गोष्टींवर लक्ष द्या. ठीक आहे. किंमत म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे आपला जो काही समाज आहे तो उच्च नीच, म्हणजे काय की थोडे श्रीमंत लोक आहे, थोडे गरीब लोक आहे, थोडं मिडल क्लास आहे, थोडे खूपच जास्त गरीब आहे. मग या सगळ्या विद्यार्थ्यांना पुस्तके जे आहे ते घेता येतील, खरेदी करता येतील अशी त्यांची किंमत जी आहे ती असायला हवी. बहिरंगाप्रमाणे विस्तृत अनुक्रमणिका, उद्दिष्टांना अनुसरून लेखन, विषयाची मांडणी, भाषा आणि लेखन शैली, चित्रे व आकृत्या, स्वाध्याय अध्यापन सूत्रांचा वापर, अचूकता, अलबद्धता किंवा अध्ययन कृती, स्पष्टीकरणाची उदाहरणे, सामान्यीकरण प्रक्रिया यांचा सुद्धा त्या बाबीमध्ये काय करायला हवा, अंतरंगामध्ये त्याचं परीक्षण जे आहे ते करायला गेलेलं हवं. मग त्यामध्ये सगळ्यात पहिले बघूया अनुक्रमणिका. मग अनुक्रमणिका काय असणार आहे, पाठ्यपुस्तकातील निरनिराळे घटक व उपघटक सहजपणे लक्षात येतील अशा प्रकारची विस्तृत जी आहे ती अनुक्रमणिका असायला हवी. मग अनुक्रमणिकेवरून आपल्याला कळतं की कोणते कोणते चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक दिलेले आहे. उद्दिष्टांची साध्यता आहे नेक्स्ट. मग त्या वर्गाच्या गणिताची जी काही उद्दिष्टे असणार आहे ती पाठ्यपुस्तकाच्या बालमानंतर साध्य होत असतात. म्हणजे काय की पाठ्यपुस्तक आपण जेव्हा यूज करतो त्यानंतर त्याची उद्दिष्टे जी आहे ती साध्य होत असतात. नंतर आहे शीर्षके. मग पाठ्यपुस्तकातील आशयाची जी काही मांडणी आहे ती करताना घटक, उपघटक, प्रमुख मुद्दे एका व्यवस्थित जे काही स्थान आहे त्या ठिकाणी दिले गेलेले हवे. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आपला चॅप्टर संपलेला आहे, मग चॅप्टर संपल्यानंतर काय असतं, आपल्याला सारांश दिलेला असतो. ते घटक काय आहे, उपघटक काय आहे ते आपण सगळ्यात स्टार्टिंगला देतो. चॅप्टर संपल्यानंतर सारांश देतो. म्हणजे ते काय आहे, एका व्यवस्थित त्यांचं स्थान जे आहे ते दिलेलं गेलेलं असायला हवं. नंतर आहे भाषा. गणिताच्या किंवा मग कोणत्याही पुस्तकाचं जे काही भाषा आहे त्या पाठ्यपुस्तकातील भाषा ही अगदी सोपी, सरळ असायला हवी, सहज समजणारी असायला हवी. त्यामुळे गणितीय संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते किंवा कोणत्याही विषयाच्या संकल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट होण्यास मदत होते. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की जी काही भाषा जी आहे, लँग्वेज जी आहे पुस्तकाची ती इझी असेल तर समजण्यासाठी आपल्याला लवकर काय होतं, सोपं जातं. फॉर एक्झाम्पल आता खूप साऱ्या जे काही पुस्तकं असतात त्यामध्ये क्वेश्चन आणि आन्सर टाईप जे आहे तुमचे चॅप्टर्स दिलेले आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन आन्सर करू शकतात. हे जे काही क्वेश्चन आन्सरचं बुक आहे ते तुम्हाला 1 मार्कसाठी खूप जास्त गरजेचं असतं किंवा मग 1 मार्कसाठी खूप जास्त हेल्प देईल. परंतु बाकीच्या ज्या काही कन्सेप्ट आहे तुमच्या 1 मार्कचा क्वेश्चन असतो 8 मार्कसाठी, म्हणजे उरलेला जवळपास 32 मार्कचा पेपर तुमचा मोठ्या क्वेश्चनवर दिलेला असतो. मग मोठ्या क्वेश्चनसाठी आपल्याला इझिली समजणारं पुस्तक, इझिली त्याची लँग्वेज जी आहे ती सोपी, सरळ असायला हवी. म्हणजे ती लँग्वेज समजून आपल्याला व्यवस्थितपणे तो
जे काही पॉईंट आपल्याला समजून घ्यायचे आहे, शिकायचे आहे, लिहायचे आहे, ते समजतील अशा प्रकारे त्याची भाषा जी आहे ती सोपी सरळ असायला हवी. नंतर 5वा पॉईंट आहे अध्यापन सूत्रांचा वापर. आपल्याला माहिती आहे सोप्याकडून कठीणाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे अशा प्रकारे सूत्रांचा वापर त्या ठिकाणी केला गेलेला असायला हवा. आकृत्या व चित्रे, विद्यार्थ्यांना ज्या काही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी विविध पुस्तकांचे आकृत्या असायला हव्या. त्यांचा आकार जो आहे तो मोठ्या प्रमाणात असायला हवा. म्हणजे चित्रे जे आहे ते ठळक, त्यांचे आकार व्यवस्थित असायला हवे. त्यांचं वयानुरूप म्हणजे विद्यार्थ्यांच्या वयानुसार त्यांच्या ज्या काही आकृत्या आहेत त्या पुस्तकामध्ये द्यायला हव्या, नामनिर्देशित करायला हव्या. नंतर आहे पाठ्यवस्तू. गणितात थोडक्यात व मुद्देसूद लिखाण असायला हवे. मग त्यामध्ये काही व्याख्या असेल किंवा मग एखाद्या व्याख्याचा परस्पर जो काही काटेकोर आणि बरोबर संबंध त्या ठिकाणी द्यायला हवा. म्हणजे काय की व्याख्या व्यवस्थितपणे दिल्या गेल्या हवा, त्या काही चुकीच्या असो नाही. पाठ्यपुस्तकाच्या किंवा पाठ्यवस्तूच्या स्पष्टीकरणात योग्य तिथे गणितीय चिन्हांचा वापर सुद्धा करायला गेला हवा. संदिग्धता त्या ठिकाणी असू नये. म्हणजे काय की जिथे संधी म्हणजे काय की हे ऑप्शन आहे, हे नाही आहे, अशी जी काही यस नाही जो काही क्वेश्चन असतो यस नो टाईपचा तो तिथे नसायला हवा. एखादा घटक जो आहे उपघटाला किती भारांश द्यायचा आहे त्यावरून पाठ्यपुस्तकाचे विवेचन केलं गेलं पाहिजे. म्हणजे एखादा टॉपिक जो आहे तो किती इम्पॉर्टंट आहे, किती शिकला पाहिजे आपण. म्हणजे सपोज आता आपण अभ्यास करत असतो, मग आपल्याला माहिती आहे की सपोज आता आपल्याला गणितीचा अभ्यास करायचा आहे, तर गणिताच्या अभ्यासामध्ये आपण काय करणार आहोत, दैनंदिन जीवनात गणित काय उपयोगी पडतं, त्याच्या अध्यापनाची पद्धती कोणत्या आहे, तंत्रे कोणते आहे, किंवा मग ज्या काही तुमचे मूल्यमापन आहे, हे जे काही आहे मेन पॉईंट्स आपण काय करत असतो, फोकस करत असतो. बाकीचं जे काही उपघटक आहे त्यावर आपण लक्ष देतो का, नाही. मग अशा प्रकारे जे काही विवेचन आहे ते व्यवस्थितपणे केलं गेलं पाहिजे. नंतर आहे संरचना. मग गणित विषयाच्या संरचनेचे आकलन होण्याच्या दृष्टीने पाठ्यांशाची जी काही मांडणी आहे ती योग्य करायला हवी. विशिष्ट संरचनेच्या संदर्भात एखाद्या पाठ्यमुद्द्यांचा विचार जो आहे तो संयुक्त असायला आहे की नाही, या सुद्धा गोष्टी काय करायला हव्या, त्यापासून बघायला हव्या. नंतरचं आहे समवाय साधने. मग गणितातील किंवा कोणताही सब्जेक्ट असेल, इथे मी गणित का घेतलेलं आहे, कारण माझ्याकडे गणिताचं बुक जे आहे अवेलेबल होतं, बाकीचे बुक्स माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. त्यामुळे मी गणिताच्या बेसवरनं थोडे पॉईंट्स जे आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करते आहे. इथे कोणताही सब्जेक्ट असू शकतो. मग गणितातील पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचा जो काही दैनंदिन जीवनाशी व इतर विषयांशी जो काही समन्वय आहे तो साधलेला असायला हवा. म्हणजे काय की गणित तुम्ही विज्ञानात कसं यूज करू शकतात, गणित तुम्ही इतिहासात कसं यूज करू शकतात, अशा प्रकारे समन्वय साधलेला असायला हवा. नंतर आहे सामान्यीकरण. मग गणितातील जे काही पाठ्यपुस्तकात आहे ते सामान्यीकरणासाठी पुरेशी संधी देणं आवश्यक आहे. सामान्यीकरण करताना संरचनेच्या सुसंगतीचा विचार करणं सुद्धा आवश्यक आहे आणि सामान्यीकरण करण्याच्या ज्या काही दृष्टीने दिलेली जी उदाहरणे आहे ती योग्य क्रमाने नमूद केलेली असायला हवी. नंतर नेक्स्ट आहे क्रमबद्धता. मग क्रमबद्धता काय आहे, पाठ्यांशाच्या क्रमबद्धतेचा विचार जो आहे तो संपूर्ण पुस्तकातच करणं आवश्यक आहे. पाठ्यक्रमाची मांडणी ही प्रायोगिक अध्यापनानुसार किंवा अध्यापनाकडून अमूर्त विचार अध्यापनाकडे अशा क्रमाने असायला हवी. म्हणजे क्रमबद्धता जी आहे ती योग्य दिशेने असायला हवी. नंतर आहे स्पष्टीकरणासाठीची उदाहरणे. मग गणिताच्या पुस्तकामध्ये काही स्पष्टीकरणासाठी उदाहरणे सुद्धा द्यायला गेली हवी. त्यावरून काय होतं, उदाहरणावरून काही गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या लवकर क्लिअर होतात. नंतर आहे स्वयंअध्ययन किंवा स्वयंअभ्यास. मग गणिताच्या पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना स्वतः करणं म्हणजे काय की ज्या काही एक्सरसाइज दिलेल्या असतात शेवट त्या एक्सरसाइज देणं गरजेचं आहे, ज्याने विद्यार्थ्यांमध्ये किती त्यांचे गुण जे आहे आत्मसात झालेले आहे, विद्यार्थ्यांना किती समजलं आहे ते समजू शकतं. नंतर आहे अध्ययन कृती. मग यामध्ये काय होतं की प्रकरणाच्या शेवटी त्या प्रकरणात शिकवलेल्या भागावर आधारित विद्यार्थ्यांना घरी ज्या काही कृती आहे त्या करण्यासाठी दिल्या गेलेल्या असायला हवा. फॉर एक्झाम्पल गणितीय कोडे असतील, समस्याप्रधान उदाहरणे असतील, मनोरंजक उदाहरणे असतील, गणितातील गमती जमती असतील, अशा प्रकारे ज्या काही कृती आहेत त्या दिल्या गेलेल्या असायला हव्या. नंतर आहे स्वाध्याय. शेवट जे असणार आहे ते स्वाध्याय दिलेला असायला हवा. म्हणजे काही गणित संकल्पनांचे जे आकलन आहे ते झाल्यावर त्यांचं दृढीकरण होणं आवश्यक असतं. यासाठी गणिताच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना स्वतः उदाहरणे सोडवण्यासाठी भरपूर स्वाध्याय दिला जावा. स्वाध्यायातून विद्यार्थ्यांच्या विचारांना किंवा कारण मीमांसांना काय होतं, तर्कशक्तींना काय होतं, वाव मिळतो आणि विद्यार्थी व्यवस्थितपणे आकलन करू शकतात. अशा प्रकारे जे आहे ते बहिरंग आणि अंतरंग आपण बघितले. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आत्ताचा जो जुलै 2023चा तुमचा पेपर झाला होता मॅथ्सचा म्हणजे F7चा, त्यामध्ये हा क्वेश्चन जो आहे तो 4 मार्क्ससाठी विचारला गेला होता. आणि मराठीचं आय थिंक मराठी की कोणता तरी अजून एक सब्जेक्ट होता, त्यामध्ये तुम्हाला
कोणत्या तरी विषयाचा सब्जेक्ट होता, मला आठवत नाही आहे, त्याचं चिकित्सक करून तुम्हाला अंतररंग जे आहे, अंतररंग तुम्हाला स्पष्ट करायला विचारले गेले होते 4 मार्क्ससाठी. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. एकदम सिंपल आहे. अंतररंग आणि बाह्यरंग. बाह्यरंगामध्ये काय असणार आहे? मुखपृष्ठ, मूलपृष्ठ, लेखक, त्यांचा जो काही आकृत्यांचा आकार, ठीक आहे. आणि बाह्यरंगामध्ये, अंतरंगामध्ये काय असणार आहे? अनुक्रमणिका उद्दिष्ट असतील, लेखक असतील, बांधणी, छपाई, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिल्या गेल्या असायला हव्या. ठीक आहे. तर एकदम सिंपल साधी गोष्ट आहे. अंतररंग करायचं. अंतररंग आणि बाह्यरंग असे 2 पॉईंट केले आणि अंतररंगामध्ये तुम्ही जवळपास 4 मुद्दे लिहिले आणि त्याचं एक्सप्लेनेशन केलं व्यवस्थितपणे, आणि बहिरंगामध्ये पण तुम्ही 4 मुद्दे लिहिले आणि त्याचं एक्सप्लेनेशन केलं व्यवस्थितपणे, तर तुम्हाला 4 मार्क्स जे आहे ते आरामशीर भेटतात. काहीही टेन्शन घ्यायचं नाही आहे. इझी आहे, सिंपल आहे. अशा प्रकारे आजचा हा शॉर्टकट स्वीट अँड शॉर्ट व्हिडिओ होता. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील. खूप सारे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड करून झालेले आहे. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना सुरुवात करायची आहे, पण मुहूर्त जो आहे तो अजूनपर्यंत कुठे लागत नाही आहे. तर पेपर तुमचे खूप जास्त तोंडावर आलेले आहे. आज आहे 6 तारीख, ठीक आहे. तर अजून जवळपास 6 दिवसांनी तुमची एक्झाम आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. चांगला अभ्यास करा. सर्व मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.